नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यातील लाभार्थ्यांना हप्ते आले आहेत, पण संजय गांधी निराधार योजना यातील लाभार्थ्यांच्या खात्यात अद्याप हप्ते आलेले नाहीत। तर काही लाभार्थ्यांचे ई-केवायसी आहेत किंवा नाही, या अगोदर किती हप्ते जमा झाले किंवा कोणत्या कारणामुळे जर आले नसतील तर आपण हे स्वतः आपल्या मोबाईलवरून पाहू शकणार आहोत। ही माहिती व्यवस्थितरित्या मित्रांनो तुम्ही पाहून घ्या। त्याचप्रमाणे तुम्ही प्रोसेस करून स्वतः अपडेट मिळवू शकता। तत्पूर्वी आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहिती व योजनांची व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी भेटत राहतील। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया महत्त्वपूर्ण व्हिडिओला। तर मित्रांनो, आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून हे प्रोसेस आपण करून घेणार आहोत। आपल्या मोबाईलवरती कोणताही एक ब्राउझर ओपन करा। हे ब्राउझर ओपन केल्यानंतर मी या ठिकाणी क्रोम ब्राउझर ओपन केलेला आहे। या ठिकाणी एक वेबसाईट आहे मित्रांनो, sas.mahait.org। तर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेथून क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या पेज वरती येऊ शकता। या पेज वरती आल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे हा पेज असणार आहे। तर या ठिकाणी पहा, लॉग इनचा ऑप्शन दाखवलेला आहे। या ठिकाणी तुम्ही काही करायला जाऊ नका। तर खालच्या साईडला पहा, लाल अक्षरामध्ये दाखवले आहे लाभार्थी स्थिती। तर येथूनच आपल्याला लाभार्थीची काही स्टेटस आहे, येथून आपण पाहू शकणार आहोत। किती हप्ते जमा झाले आतापर्यंत किंवा कोणत्या कारणामुळे हप्ते जर स्थगित असेल ती संपूर्ण माहिती या ठिकाणातून आपण पाहू शकतो। लाभार्थी स्थिती या ऑप्शन वरती क्लिक करा। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर बेनिफिशियरी स्टेटस आहे मित्रांनो, आधार नंबरच्या आधारे आपण लाभार्थीचे स्टेटस पाहणार आहोत। तर या ठिकाणी आधार नंबर व्यवस्थितरित्या लिहा। त्यानंतर हा दिलेला जो बारकोड आहे तो या ठिकाणी लिहून गेट मोबाईल ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करा। त्याच्यानंतर मित्रांनो, लाल अक्षरामध्ये येथे लिहिलेलं आहे ओटीपी विल बी सेंड टू युअर ई-केवायसी रजिस्टर्ड मोबाईल नंबर। अर्थात तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती 6 अंकीचा ओटीपी नंबर तुमच्या त्या मोबाईल नंबरवरती पाठवला जाईल। तो ओटीपी पुढे टाकून तुम्हाला पुढचा पेज ओपन होणार आहे। गेट ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर ओटीपी हॅज बीन सेंड आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर, अशा प्रकारे तुमच्या मोबाईल नंबरवरती 6 अंकीचा ओटीपी नंबर आलेला असेल। या ठिकाणी ओके दाबा। आलेला ओटीपी नंबर एंटर ओटीपी नंबर या ठिकाणी दाबून गेट डाटा या ऑप्शन वरती क्लिक करा। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर ओटीपी व्हेरीफाय सक्सेसफुल होईल। त्यानंतर ओके या ऑप्शन वरती क्लिक करा। अशा प्रकारे पेज ओपन होईल मित्रांनो। त्यानंतर आपल्याला मोबाईल मध्ये 3 रेषा दाखवल्या, या 3 रेषावरती क्लिक करून डेस्कटॉप साइट ओपन करा आणि त्यानंतर कॅन्सल या ऑप्शन वरती क्लिक करा। अशा तऱ्हेने आपलं बेनिफिशियरीचं म्हणजे लाभार्थीचे पूर्ण माहिती या ठिकाणी दर्शवेल मित्रांनो। थोडंसं झूम करून दाखवतो। लाभार्थीचे नाव दाखवेल, त्यांचं पूर्ण ॲड्रेस दाखवेल मित्रांनो। त्यानंतर आधार त्यांचं व्हेरीफाय आहे किंवा नाही हे निराधार योजनेसाठी ते देखील दाखवेल। आधार डेमो ऑथेंटिकेशन स्टेटस येस आहे। पेमेंट मोड देखील ए म्हणजे ॲक्टिव्ह आहे। त्यानंतर आपल्याला फायनान्शियल इयर निवडायचं आहे, म्हणजे चालू वर्षाचं आपलं आर्थिक अनुदान आले आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी सिलेक्ट एअर या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर 2025 ते 2026 हे सन निवड करा। त्यानंतर सर्च या ऑप्शनवरती क्लिक करा। सर्च केल्यानंतर मित्रांनो, पूर्ण डाटा येथे लाभार्थीचं दिसेल मित्रांनो। अशा तऱ्हेने डाटा असेल। पेमेंट स्टेटस दाखवलेला आहे, जवळपास आपल्याला मागील 3 महिन्याचं पूर्ण इथे माहिती दाखवतो मित्रांनो। कोणत्या बँकेत आपले पैसे आलेले आहेत आणि किती रुपये आलेले आहेत ते देखील दाखवतो, आणि ट्रान्झॅक्शन झालेले आहे किंवा नाही ते देखील दाखवतो। सक्सेस किंवा फेल जे आहे ऑप्शन आपल्याला इथून दाखवतो। हे पीडीएफ फाईल जर आपल्याला पाहिजे असेल तर मित्रांनो, हे पीडीएफ फाईल देखील आपण डाउनलोड करून घेऊ शकतो मोबाईलमध्ये। तर या ठिकाणी पहा, प्रिंट ऑप्शन दिलेला आहे, थोडंसं झूम करून दाखवतो। हे प्रिंट जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचं पीडीएफ मध्ये सेव्ह होऊन जाईल ही फाईल। तर ही फाईल आपण व्यवस्थितरित्या नंतर देखील पाहू शकतो। तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो। आधार कार्ड प्रमाणे आपण निराधार योजनेचे पैसे आले किंवा नाही ते आपण इथे चेक करू शकतो आपल्या मोबाईलवरती, अगदी घर बसल्या कुठेही जाण्याची आपल्याला आवश्यकता नसणार आहे। असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। इतरही मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो, आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केला असेल तर सबस्क्राइब देखील करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला याच्यानंतर देखील पुढे मिळत राहतील। भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।